पशुपालकांनो नमस्कार. मी अमेय उपाध्ये, अध्यक्ष मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्य. खूप लोक मला विचारतात की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो तर तुमचं फार्म कुठे आहे. तर माझं फार्म देहू ह्या गावाजवळ सांगुर्डी म्हणून गाव आहे. आमचा तालुका खेड येतो, पण देहू गावाजवळ 2 किलोमीटरवर माझं फार्म आहे सांगुर्डी या छोट्याशा गावात. आणि हे पुणे जिल्ह्यातलं आहे लोकेशन. गेली 7 वर्ष आम्ही हा फार्म चालवतो आहे. आता हे पूर्ण क्षेत्र जे आहे हे 3 एकरचं आहे. 3 एकरमध्ये आमचा हा फार्म आहे. मयुरेश गायकवाड आणि आम्ही असं 2 पार्टनर आहोत यामध्ये. पहिल्या 1 एकरामध्ये आम्ही मार्वेल लावले, कारण मार्वेलसारखा अतिशय पौष्टिक चारा जनावरांसाठी अतिशय उपयुक्त असतो. आपण इतर पशुपालकांनाही सांगतो की मार्वेल गवताची लागवड करा. अतिशय सुंदर फार्म डेव्हलप केलेला आहे. पशुधनाच्या बाबतीत जी काळजी घ्यायची ती प्रत्येक काळजी इथे घेतली गेलेली आहे. आम्ही HF प्रयोग केला होता पहिल्यांदा, पण तो थोडासा अयशस्वीच ठरला, कारण आजार पण HFला खूप असतं. मला खूप सारे लोक महाराष्ट्रामध्ये हे विचारतात की आम्ही कुठलं पशुधन सांभाळू. त्या संदर्भातही मी बोलणार आहे. त्यानंतर हा दुसरा पट्टा आहे ज्याच्यामध्ये आम्ही आत्ता गांडूळ खत सुरू करणार आहोत, कारण शेणखताच्या विक्रीमधनं तेवढं उत्पन्न येत नाही. ट्रॉली विकून तेवढा खर्च भागत नाही, त्यामुळे गांडूळ खताचा उपयोग केला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, दुधासोबत आपली माती जर वाचवायची असेल रासायनिक खतांपासून, तर आपल्याला शेणापासून गांडूळ खत बनवून शेतीला अजून उपजाऊ केलं पाहिजे. तिचा जो कस संपत चालला आहे रासायनिक खतांमुळे, तो परत आणण्यासाठी आपल्याला गांडूळ खताचा प्रयोग हा केला पाहिजे. ती समोर मोठी दिसते ती आपली मेन शेड आहे. ह्या सगळ्या स्टाफ क्वार्टर्स आहेत. हे फार्म हाऊस बांधलेलं आहे. खूप सारे मित्र पंजाब हरियाणामधनं येतात आणि आम्ही पंजाब हरियाणामध्ये फिरतो तेव्हा त्यांच्याकडे आम्ही ही पद्धत बघितली की ती लोक आपल्याला हॉटेलला राहून देत नाही. जे म्हणतात ना मेहमान नवाजी, त्या लोकांकडनं शिकण्यासारखी आहे. त्यांच्या घरामध्येच एक गेस्ट रूम असते किंवा गेस्ट हाऊस असतं, त्या ठिकाणी ते आपल्याला ठेवतात. त्यामुळे आम्हीही आमचे सगळे मित्रपरिवार हरियाणा, पंजाब, गुजरातमधनं येतात किंवा आमचे व्यापारी मित्र येतात, त्या सगळ्यांना इथे ठेवतो. राहण्यासाठी अतिशय सुंदर जागा बनवलेली आहे. त्याचबरोबर हे पुढचं सेक्शन आहे जिथे ॲक्च्युली काम आहे. तर मी तुम्हाला ते म्हणत होतो की पशुधनाच्या बाबतीमध्ये लोक मला विचारतात की आम्ही गाय सांभाळू का म्हैस सांभाळू. तर माझं स्पष्ट सांगणं आहे की आत्ता महाराष्ट्राला गरज आहे जर्सी गाईची. नीट आहे का, जर्सी गाईची. मी HF म्हणत नाही आहे. लोक कन्फ्युजन करतात HF आणि जर्सीमध्ये. जिला 5.5चं फॅट आहे, जी महाराष्ट्रात आधी होती पण HFच्या जमान्यामध्ये नामशेष झाली, अशी पंजाबवरनं जर्सी आणायची, ती सांभाळायची, कारण ती आत्ता आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडणारी आहे. फॅट पर्सेंटेज चांगलं आहे. त्याचबरोबर HFच्या तुलनेमध्ये आजार पण कमी आहे. महाराष्ट्राला आज दुधाची गरज असल्यामुळे जर्सीच्या स्वरूपात आपण ती भागवू शकतो आणि आपल्या वातावरणात सेट होणारी गाय आहे. तर या ठिकाणी छोट्याशा ह्याच्यामध्ये आम्ही गांडूळ खताचा प्रयोग सुरू केला आहे. माझी बहीण डॉक्टर भाग्यश्री देवकर या थोड्याशा गोकृपा अमृत किंवा गांडूळ खताच्या बाबतीमध्ये आग्रही आहेत की शेती सुधारली पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे, कारण ती स्वतः बालरोग तज्ज्ञ आहे, त्यामुळे तिला आजारपणाबद्दल जास्त माहिती आहे. तर हा एक छोटासा प्रयोग गांडूळ खताचा आहे. नंतर तो वरती करणार आहोत. आम्ही पाण्याचं स्टोरेज खूप मोठं केलं आहे. नशिबाने आम्ही ह्या पावनभूमीमध्ये गोठा चालवतो आहे, त्यामुळे इंद्रायणीचं पाणी आम्हाला जवळ आहे. नदीवरही आमची मोटर आहे आणि बोरवेललाही आमचं पाणी खूप आहे. हा एक छोटा गोठा आहे. ह्याच्यामध्ये आम्ही आजारी गाई आणि आजारी म्हशी ठेवतो, ज्यांची ट्रीटमेंट सेपरेटली करू शकतो.
त्यानंतर हा आमचा एक हिरो आहे इथे, 12 वर्षाचा आहे, डाका. डाका अतिशय शांत ब्लॅक कलरचा लॅब्राडोर आहे. ही 5000 स्क्वेअर फूटची शेड आहे, गोडाऊन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मुरघास भुसा स्टोअर करतो. आता मुरघा स्टोअर करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर हे पशुखाद्य आहे जे आम्ही आत्ता नवीन असल्यामुळे एक प्रयोग म्हणून वापरतो आहे. नाहीतर आम्ही आधी गोदरेजचीच प्रोडक्ट वापरायचो. मिल्किंग मशीन चालू आहे, आत्ता मिल्किंग चालू आहे गोठ्यामध्ये. माझा मॅनेजर मिल्किंग करतो मिल्किंग मशीनवर. पूर्ण गोठ्याची सफर तुम्हाला घडवतो, कारण फेसबुकवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. आम्ही 2 ते 3 ब्रीडमध्ये काम करतो. पहिलं म्हणजे खूप आधीपासून आम्ही थारपारकर ही गाय सांभाळतो. भारतीय देशी गोवंशातली थारपारकर ही जी गाय आहे ही अतिशय चांगली ग्लोबल वॉर्मिंगमध्ये टिकणारी गाय आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आमची सौंदर्य आहे, जिने 22 लिटर दूध दिलं होतं. 6चं फॅट. आपल्याकडे गीरचं खूप मोठं मार्केट आहे, त्यामुळे गीरही सांभाळतो. गीर ही फेमस झालेली आहे, पण इतरही भारतीय देशी गोवंश हे तेवढ्याच तोडीचे आणि उत्तम गुणवत्ता क्षमतेचे आहेत. तर ह्या सगळा गीरचा लॉट आहे, मुक्त गोठा आहे. या ठिकाणी आम्ही ह्याच्यातून प्रेग्नंट सेपरेट करून त्यांना बांधून त्यांचं फिडिंग वेगळं ठेवतो. या ठिकाणी मिल्किंग आणि प्रेग्नंट होण्यासाठी नंदीसोबत त्यांना त्यामध्ये ठेवलेलं आहे. वसंता, वसंता, हा वसंता म्हणून घरचा बुल आहे, त्याच्यावर काम सुरू आहे. तर ही पूर्णतः 20,000 स्क्वेअर फूटची शेड आहे, ज्याच्यामध्ये गीर, थारपारकर ह्या 2 खास करून देशी ब्रीड आहेत. महाराष्ट्रात आहोत आपण, मराठी आहोत. आपल्या जन्मभूमीची जी गाय आहे, महाराष्ट्राची शान आहे, खिलार, अशी एक खिलार ठेवलेली आहे. हा मोराचा बुल आहे. नंदी लागतो. सिमेंटचा वापर जरी तुम्ही केला तरी नंदी गोठ्यामध्ये हवेत. जे ब्रीड तुम्ही सांभाळताय त्या ब्रीडचा चांगला नंदी हवा. समृद्धी आहे. समृद्धीने आमच्याकडे 4-8 लिटर आणि 2000 ते 2200 लिटर दूध एका लॅक्टेशनला दिलेलं आहे. आत्ता 6 महिन्याची प्रेग्नंट आहे. डॉक्टर आप्पासो पाटलांचा ब्लॅक खिलार जो वळू आहे त्याच्यापासून आप्पासोनेच दिलेली आहे आम्हाला. ही अतिशय सुंदर सांगोला बाजारातून घेतलेली ही गाय आहे. उत्तम गुणवत्ता दुधामधली, शांत. आणि जे लोक म्हणतात खिलार दूध काढून देत नाही, हिचं मी मिल्किंग मशीनवर दूध काढणार आहे यावेळी आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर ही पूर्ण शेड आहे, त्याच्यामध्ये मुर्रा, थारपारकर, गीर असं ब्रीड सांभाळतो आपण. आत्ता 30 ते 40 मुरा आहेत. थारपारकर 25 आहेत, गीर 25 आहेत आणि आपल्या काही जाफराबादी आत्ता गुजरातमध्ये दिलेले आहेत सांभाळण्यासाठी. काल एक जाफराबादी आमचे मित्र चाकण बाजारातले व्यापारी ताज कुरेशी यांनी दिले, कालच ते आले. ती तुम्हाला दाखवतो. सकाळचं क्लिनिंग बाकी आहे. व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की तुम्हाला माहीत असावं माझा गोठा कसा आहे, काय आहे. नाव तिचं चंद्रिका ठेवले, 4 दात आहे, 2nd टाईम प्रेग्नंट आहे. एक मैत्रीच्या रिलेशनमध्ये तिला दिलेला आहे आमच्याकडे. त्यानंतर जे दुधावरनं सुटलेले बच्चे आहेत ते सगळे या साईडला आहेत. थोडंसं शर्यतीचं पण शौक आहे. आमचे मित्र मार्गदर्शक विश्वजित देशमुख यांचे हे बुल आहेत. साहेबांचा आत्ता टॉपचा नंदी चित्रा नावाचा सातारा छकडीला पळतो आहे. हे सगळे दुधावरनं सुटलेले आहेत. थारपारकरचे काही कालवडी आणि हे आहेत. ही मागची जी कालवड आहे ती खिलारची आहे. ती आत्ता गाय दाखवली, तिची पूर्ण लंपीमध्ये संपून गेली होती, पूर्ण रिकवर केली. ह्याच्यासाठी नक्कीच आप्पासोंचे धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गोठा चालू आहे. पूर्णतः मराठी कुटुंब सांभाळत असलेला हा गोठा आहे आणि ह्याच्यामध्ये एकही भैया नाही, हँड मिल्किंग अजिबात नाही.
ही मुक्ता आहे समोरची आमची. मराठी माणसाच्या हातामध्ये गोठा राहू शकत नाही किंवा सांभाळू शकत नाही, हा भ्रम मला दूर करायचा आहे. यासाठी मी भय्ये ठेवलेले नाही आहेत. मॅनेजर साहेब, कुठल्याही म्हशीचं दूध मिल्किंग मशीनवर निघू शकतं का? नाही निघतं ना. तर हे पूर्ण सेक्शन मिल्किंग रेंजचं आहे. 2 बकेटची मिल्किंग मशीन आहे. लोक मला विचारतात मिल्किंग मशीन कुठलं घेऊ. तर माझं सजेशन आहे की जी चांगली आहे, जिचा वापर 4-5 लोक करतायत, ज्याचा रिझल्ट आला आहे, अशी कुठलीही मशीन घ्या. मी कुठल्याचं प्रमोशन करणार नाही. थोडं काल आमच्या भागामध्ये तुफान वादळी पाऊस झाला. हिच्या पायाला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण तिला मातीमध्ये ठेवलं आहे. पण त्याचा सगळा चिखल झाला आहे आज, कारण खूपच पाऊस जोरदार झाला. हे असं देशी गोवंश ज्याच्यामध्ये गीर, थारपारकर, मुर्रा म्हशीमध्ये असं ब्रीड आहे. आम्ही चाऱ्यामध्ये शक्यतो गहू भुसा आणि मुरघास वापरतो. काही वेळेला आमचं मार्वेल जेव्हा येतं तर मार्वेल वापरतो. आमचे ट्रान्सपोर्टवाले साहेब आहेत जे दूध घेऊन जातात. हा पूर्ण गोठा तुम्ही बघू शकता आमचा. नक्कीच तुम्हाला कुठलीही शंका असेल तर मला संपर्क करा. मी तुमचा मित्र असेल. मार्गदर्शक हा खूप मोठा शब्द होईल माझ्यासाठी, कारण आपल्याला महाराष्ट्रात चांगलं पशुधन तयार करायचं आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या उक्तीप्रमाणे आपण काम करू. हे होम ब्रीड आहे थारपारकरचं. मी CCBFमधनं जो बुल आणला होता त्याचा हा रिझल्ट आहे. तर हा फार्म आहे पूर्णतः 20,000 स्क्वेअर फूट शेडचा हा फार्म आहे. आणि काम जे आहे ते आपण क्वालिटीचं करतो आणि रिझल्ट आपला चांगला आहे. आपण 100 रुपयांनी म्हशीचं दूध विकतो, 120 रुपयांनी देशी गाईचं दूध विकतो, कारण कुठल्याही प्रकारचं अडल्ट्रेशन आपण करत नाही. या साईडच्या म्हशी थोड्या बाहेर गेल्यात मुक्त गोठ्यामध्ये दूध काढल्यानंतर, त्यामुळे म्हशी तुम्हाला कमी दिसतील, पण इकडच्या मिल्किंगच्या मशीन तुम्हाला दिसत आहेत. तर हा असा आपला सेटअप आहे. मुरघास, गहू भुसा, आपण असा गहू भुसा भिजवून मुरघासवर टाकून ठेवतो. 2 वर्षापासून कुट्टी मशीन आपण वापरत नाही, कारण विनाकारण तो एक्स्ट्राचा खर्च होतो, कामगारांचा वेळ जातो आणि भाडे भय्य नसल्यामुळे मला 2-3 मराठी कुटुंबामध्येच हा व्यवसाय करावा लागतो. आणि अतिशय समाधानी आहे मी कुटुंबामधून काम करताना. जाधव मामा, व्हिडिओ चालू आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना सांगा की मराठी माणूस गोठा सांभाळू शकतो का नाही भैयांच्या शिवाय. 100% सांभाळू शकते. हां, मराठी माणसावर विश्वास ठेवायला हवा फक्त. बरोबर आहे का नाही? हां, हे काही पुढच्या भविष्यासाठी बुल तयार होत आहेत, त्यांचं सेक्शन आहे. थारपारकरमध्ये आपण थोडंसं कलेक्शन चांगलं ठेवलं आहे, प्रयत्न केले 4-5 वर्षात होम ब्रीड बनवायचं. हा जो बुल आहे कृष्णा, कृष्णा हा CCBF सुरतगड ह्या फार्मचा आहे. तर हा पूर्ण आपला असा फार्म आहे. मी वरपासून तुम्हाला गेटपासून इथपर्यंत फार्मची सफर घडवून आणलेली आहे. थोडंसं आमचे मित्र या ठिकाणी येतात आणि त्या सगळ्यांच्या दृष्टीने एक ॲग्रो टुरिझम व्हावं या उद्देशाने डेव्हलपमेंट चालू आहे. आमच्या पार्टनरने काही कोंबड्याही सांभाळल्या आहेत देशी अंड्याच्यासाठी, कारण प्रोटीनचा चांगला सोर्स आहे तो. तर हा पूर्ण फार्म असा आहे. आणि आम्हाला स्लरीवर काम करायचं आहे, त्यानंतर गांडूळ खतावर काम करायचं आहे, दुधावर काम करतो आहे, ब्रिडिंगवर काम करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर फक्त एकच अट आहे की तुम्ही कॉल करून येत जा. डायरेक्टली आलात तर मी भेटणार नाही, चर्चा होणार नाही, नुसता फार्म बघून होईल. आपण कुठलेही चार्जेस घेत नाही, कुठल्याही कन्सल्टेशनची फी घेत नाही. आपला उद्देश एकच आहे, महाराष्ट्रात जी एक प्रकारची निराशा आहे व्यवसायातली ती आपल्याला दूर करायची. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, शेवटपर्यंत बघा तुम्ही यासाठी, कारण आज जर आपण पशुधन सांभाळलं नाही तर आपल्याला अडल्ट्रेशनचं मिक्सिंग केलेलंच दूध ह्यामध्ये
आपल्या घरामध्ये वापरायला हवं, ज्यातनं अनेक प्रकारचे रोग होतात आणि ते आपण थांबवू शकत नाही. त्यासाठी आपलं स्वतःचं पशुधन आपल्याला सांभाळलं गेलं पाहिजे. जेव्हा पशुधन वाढेल तेव्हा आपोआप भेसळ रोखली जाईल. कारवाई करून किंवा खूप मोठं आंदोलन करून भेसळ 100% रोखली जाणार नाही. तात्पुरता आळा बसतो त्या गोष्टीला. महाराष्ट्रात जेवढी दुधाची गरज आहे ती महाराष्ट्रातच भागली गेली पाहिजे, एवढं प्रोडक्शन आपल्याकडे झालं पाहिजे. लोक विचारतात हा व्यवसाय परवडत नाही, करता कसा काय. तर आम्हालाही हे प्रश्न सुरुवातीला खूप भेडसावले, कारण आम्ही पारंपरिक पद्धतीने लोक सांगतात तसं करत होतो. पण त्यात काही मजा वाटली नाही. काही ठिकाणी लॉसही झाले, पण हिंमत नाही हारलो. जवळच्या माणसांनी सपोर्ट केला, आईवडिलांनी सपोर्ट केला, बहिणीने सपोर्ट केला, दाजीनी सपोर्ट केला. त्यामुळे घरची मंडळी तुमच्यासोबत हवी या व्यवसायामध्ये, नाहीतर तुम्हाला गोठा बंद करायला बाहेरची लोक आहेतच. तर हा सगळा सेटअप आहे. कोणीही हा व्यवसाय करत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की कधीही समजू नका की हा शेणामुताचा व्यवसाय आहे. हा पूर्णतः 100% लिक्विड फॉर्ममधल्या प्रोटीनचा व्यवसाय आहे आणि माणसाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टीची गरज वाचते दूध स्वरूपात, दुधाच्या प्रोडक्टच्या स्वरूपात, ते आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माणसाच्या दैनंदिन गरजेची गोष्ट आपण बनवतो. योग्य नियोजन असेल आणि योग्य ब्रीड सिलेक्शन असेल तर दूध व्यवसाय कधीही तोट्यामध्ये जात नाही. आणि माझं शेवटला सगळ्यांना हे सांगणं आहे, हे कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे की तुम्हाला मोठ्या फी देऊन किंवा मोठ्या किमतीचे क्लासेस जॉईन करून हे शिकायला हवं. आपण जन्मतः सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत. शहराकडे आलो आहे म्हणून आपण ते विसरून गेलो आहे. पुन्हा आपण आपल्या रूट्सकडे जायला लागलो की आपल्याला ते सगळं जमतं. आणि मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि डेअरी फार्मर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वर्षभरात अनेक कार्यक्रम घेतात, स्पर्धा प्रदर्शनं घेतात, ज्या माध्यमातून तुम्हाला चांगली लोकं भेटतील, त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि हा दूध व्यवसाय तुम्हाला सोप्या पद्धतीने फायद्यात कसं करायचं ह्याचं नक्कीच नॉलेज मिळेल. आणि अनुभव शेवटी मोठा गुरु असतो एवढं मी सांगतो. आम्हीही सगळं अनुभवातून शिकलो, चुकातून शिकलो. घरातल्या लोकांना विश्वासात घेऊन हा व्यवसाय करा. शेवटला एकच सांगेन, माणसाच्या अंतापर्यंत 2च गोष्टी टिकणार आहेत. एक म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे दूध व्यवसाय. बाकी नोकऱ्या AI घेतील, कॉर्पोरेट कंपन्या बंद होतील, चालू होतील, मोठ्या फॅक्टरीज सुरू होतील, हा सगळा खेळ चालू राहणार आहे. पण शेती कधी संपणार नाही, कारण ती माणसाची मूलभूत गरज आहे. आपल्याला महाराष्ट्रात 2035पर्यंत जेवढी दुधाची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करायची आहे. आणि हा जो गोल्डन ट्रँगल तयार होतो आहे मुंबई, नाशिक, पुणे, याच्यामुळे दुधाची खूप मोठी गरज लागणार आहे. त्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा. नोकरीत जी लोकं आहेत किंवा जे तरुण आहेत ज्यांना इच्छा आहे काहीतरी करायचं, त्यांच्यासाठी एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कारण त्यांची कुचंबना अशी होते की नोकरी सोडू शकत नाही आणि दूध व्यवसाय करायचा आहे किंवा शेती करायचं आहे. त्यांच्यासाठी एक छोटासा मार्गदर्शनपर सल्ला मी देणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. मी कुठलंही एडिटिंग करत नाही आहे किंवा कुठलंही ड्रेसअप करत नाही आहे. गोठ्यातल्या ज्या कपड्यांमध्ये मी असतो त्यातच व्हिडिओ बनवतो. कदाचित लोक खूप एडिटिंग किंवा व्हिडिओ हे करतात. माझा हेतू स्वतःला फेमस करण्याचा नाही, त्यामुळे मी त्या कुठल्याही भानगडीत जात नाही. माझा हेतू एवढाच आहे की महाराष्ट्राला खरं नॉलेज मिळावं, महाराष्ट्रातल्या पशुपालकाची फसवणूक होऊ नये. हरियाणापासून ते इथपर्यंत सगळ्या दलालांनी भरलेलं जे क्षेत्र आहे ते आम्ही 2 संघटनांच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रात रवी नवले, चाबुक स्वारसारखे, कळस कृषी प्रदर्शनसारखी भरपूर लोक काम करत आहेत. त्यानंतर निलेश लगड असतील, आप्पासो पाटील असतील, चांगली चांगली लोक आहेत जे स्वतःच्या कामाच्या व्यतिरिक्त लोकांना काहीतरी देऊ इच्छितात. ह्या सगळ्यांसोबत तुम्ही जोडले जा, नुसते आमच्यासोबतच नाही. ही नावं का घेत आहेत? कारण ही जेन्युइन लोकं आहेत. यांचं 100% काम असं आहे की महाराष्ट्रात काहीतरी घडावं. कळससारखं कृषी प्रदर्शन महाराष्ट्राला एक दिशादर्शक आहे. हे नक्की पहा तुम्ही. ह्या सगळ्या लोकांसोबत जोडले जा. जे फक्त कमर्शियल आहेत त्यांच्यासोबत जर जोडला गेला तर तुमचं नुकसान आहे. आणि महाराष्ट्रात पशुधनाच्या बाबतीमध्ये आता एक बदल घडतो आहे, त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा.
आणि कुठलीही शंका असेल, कुठलंही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी जी नावं घेतली त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. आमच्या असोसिएशनशी जोडले जा. असोसिएशनशी जोडण्यासाठी तुम्हाला वार्षिक फी भरायची असते, नाव मात्र 1000 रुपये. एक फॉर्म भरायचा असतो आणि तुम्हाला आम्ही रजिस्टर सभासद म्हणून सभासद करून घेतो. 1000 रुपये फी का? तर वर्षभरात जे कार्यक्रम होतात त्यातलं कुठेतरी खर्च कमी जास्त व्हावेत यासाठी ती आहे आणि तीही नाममात्र आहे, एवढं लक्षात घ्या. महाराष्ट्रात DFA दरवर्षी 8 मार्चला जे प्रदर्शन घेतं त्या प्रदर्शनाला तुम्ही या. ह्यावर्षी पहिल्यांदा मुराचं ब्युटी कॉम्पिटिशन आम्ही घेतली. हरियाणाच्या धर्तीवर आपण महाराष्ट्रात काम करतो आहे. हरियाणातला खूप सारा आमचा मित्रपरिवार आहे. प्रदीप चौधरी, गुरत्यान सिंग रछेडी ह्यासारखी जी लोकं आहेत, हे वीरेंद्र जाताई ह्यासारखी जी लोकं आहेत ही सगळी सपोर्टिव्ह आहेत. त्यांनाही वाटते की महाराष्ट्रात काहीतरी चांगलं घडावं. ह्या सगळ्यांचे आभार. हा व्हिडिओ यासाठी की लोकांना मी कोण आहे, माझा फार्म कुठे आहे हे दाखवण्यासाठीचा प्रयत्न होता. नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.